गुंढरी पंडे येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जय श्री हनुमान देवस्थान व समस्त ग्रामवासियांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ कथा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी या पवित्र सोहळ्याची मंगल सुरुवात झाली असून दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी भावपूर्ण कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। 7 दिवस संपूर्ण गाव हरिनामाच्या गजरानं आणि भागवताच्या ज्ञानसागरानं भारावून गेले होते। या कथा सोहळ्यात हरिभक्त पारायण श्री गुरुवर्य रवींद्र केदार महाराज यांनी आपल्या ओजस्वी व मधुर वाणीनं श्रीमद भागवताचे गूढ आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण असे ज्ञान गावकऱ्यांना दिले। त्यांच्या प्रवचनातून भक्ती, सदाचार, धर्मपालन आणि मानवतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला। उपस्थित भाविक मंत्रमुग्ध होऊन भागवत रसात तल्लीन झाले। कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण गावातून गजानन महाराजांची पालखी मोठ्या उत्साहात काढण्यात आली। गण गण गणात बोते आणि जय जय रामकृष्ण हरी याच्या जय घोषात वातावरण दुमदुमले। विशेष म्हणजे लहान मुलांनी सादर केलेली प्रभू राम सीता यांची स्वयंचलित कलाकृती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। बालकांच्या या सृजनशीलतेने आणि भक्तिभावानं उपस्थितांच्या मनाला विशेष स्पर्श केला। संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय श्री हनुमान देवस्थान गुंढरी पंडे येथील सर्व कार्यकर्ते तसेच समस्त ग्रामवासियांनी परिश्रम घेऊन एकात्मतेचा आदर्श निर्माण केला। गुंढरी पंडे येथे संपन्न झालेला हा अखंड हरिनाम आणि भागवत ज्ञान यज्ञ सोहळा गावाच्या आध्यात्मिक उन्नतीचा आणि सामूहिक भक्तिभावाचा एक प्रेरणादायी अध्याय ठरला आहे। न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।